प्रत्येक वेळेस दादागिरी आमचं कोणीच काही करीत नाही ही जी गर्व आणि मात चाडलाय ना मराठ्यावर देऊ पहिला सरकारचा आपल्याला उतरावं लागणार. याशिवाय आपल्या पुढे गत्तन मराठा समाजाचं आरक्षण आणि त्या नोंदी रद्द करण्यासाठी ताकदीनं प्रयत्न चालू आहे. आता घोडदौड सुरू झाली. कोण खरा आहे कोण खोटा याच्यात. एकनाथ शिंदे साहेबाला त्यांची बाजू सावरून न्यायची आता आणि रेस मध्ये पुन्हा बावनकुळे आले. त्यांनाही त्यांची बाजू सावरून न्यायची म्हणून आता अधिकाऱ्याला प्रवक्ता केलंय. आता अधिकाऱ्यांनी सुरू केलंय नोंदी रद्द केल्या नाही मग प्रमाणपत्र रद्द कसं काय झालं म्हणून मीडियात बातम्या आल्या. किती खोटं बोलायचं आणि किती मराठ्यांचं वाटोळं करायचं याला काही सीमा असते. यांनी आयुष्यभर खोटं बोलून या राज्यातल्या सगळ्या समाजाचा रोष अंगावर घेतला. असा एकही समाज नाहीये ग्राउंड लेवलवर जर बारीक विचार करून बघितलं तर या सत्तेवरती एकही माणूस खुश नाहीये. यांनी प्रत्येक वेळेस दादागिरीनं चौकशा लावून लोकांना त्रास दिला. या राज्यातला एकही शेतकरी सुखी नाहीये. एकाही जाती धर्माचा माणूस सुखी नाहीये. ना इथं ओबीसी सुखी आहे ना दलित मुस्लिम सुखी आहे ना मराठे. आणि शेतकऱ्यांचं पूर्ण वाटोळं करायचं काम सरकारकडून झालंय. प्रत्येक वेळेस दादागिरी आमचं कोणीच काही करीत नाही ही जी गर्व आणि मात चाडलाय ना मराठ्यावर देऊ पहिला सरकारचा आपल्याला उतरावं लागणार. याशिवाय आपल्या पुढे गत्यंतरच नाही. सरकारनं मराठ्यात फूट पडावं, मराठ्यात गैरसमज गेला पाहिजे म्हणून सगळे षडयंत्र आणि